की अनेक अधिकाऱ्यांचे मुली ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लंडन, अमेरिका शिकतात आणि महाराष्ट्रात गरीब मध्यमवर्गीयाची पोरं शिकतात. त्यांना निधी देताना असं वाटतं की जसं काही यांच्या घरचा पैसा देतोय, यांची घरं विकतोय, सोनं विकतोय. SNDT युनिव्हर्सिटीचं चांगलं उदाहरण आहे. मुलींच्या शिक्षणासाठी करतोय. पैसे देताय का? 200 कोटी बजेटमध्ये आहे, वितरित नाही केलंय. CM साहेबांनी सांगितलं. म्हणजे कधीतरी याच्यावरही मला बोलायचंच आहे की तुमची पोरं शिकतील न्यूझीलंड, अमेरिका आणि आमच्या गरिबांच्या पोरी शिकायच्या असेल तर तुमच्या बापाचा पैसा आहे का वितरित करताना? आणि म्हणून मंत्री महोदय, तुम्ही निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीम करणार आहात का? AI चा उपयोग प्रदर्शनी, एक्झिबिशन, मग शिक्षण क्षेत्रात AI चा उपयोग नाही करता येत का? की तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, कारण आता माणसाच्या बुद्धिमत्ता कमी झाली, आता आपल्याला आर्टिफिशियलच वापरावी लागणार आहे. मग आर्टिफिशियल बुद्धिमत्ता वापरून एखाद्या मुलीला, गरीब आहे, भामरागडमध्ये आहे, अंकिस आहे, असं रंगी आहे, पोटाचं दागिना गहाण ठेवून बिचारी तुमच्या 100% या योजनेमध्ये ती येते आणि मग तिला कधीतरी तो मॅनेजमेंट संस्थाच्या अगं सांगतो की तुझे पैसे अजून सरकारने पाठवले नाही. अध्यक्ष महाराज, सरकारचे पैसे एकदम परफेक्ट टाइमला जावे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करता येणार नाही का? फक्त कॉलेजमध्ये शिकवायचं का? आता आम्ही तर आमचे ज्ञान कमी पडताय, जगातील विद्यापीठ आणतोय. कारण एक काळ होता आमचा नालंदा तक्षशिलामध्ये चिनी प्रवासी येऊन शिकायचे. आता आम्हाला जगातल्या विद्यापीठ मुंबईत आणावं लागत आहे, कारण आमचं ज्ञान भंडार कुठेतरी कमी झालं. अध्यक्ष महाराज, मग माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही निगेटिव्ह ट्रेझरी सोबत AI चा उपयोग आपण करणार आहात का? आणि नंबर 3, ही माझी आग्रही विनंती आहे आणि तुम्ही अतिशय म्हणजे आमचे आदर्श नेते आहात. तुम्ही आज एक विधानसभेत आश्वासन देऊन टाका की आउटलेचं वितरण दर अधिवेशनाला, तुमचा आउटले एकदा मंजूर झाला, नियतवे की दर अधिवेशनाला वित्त विभागाने किती पैसे दिले याचा अहवाल पटलावर ठेवत जा. म्हणजे आमच्या लक्षात येईल की मुलीं बेटी बचाव बेटी पढाव हे सन्माननीय युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या विरोधात कोण कोण अधिकारी आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून पटलावर माहिती देत जा की योग्य क्षणी हे आम्हाला इतकेच पैसे वित्त विभागाने दिले आणि SNDTचे पैसे वितरित कधी करताय तेवढं सांगा.